साहित्य बघितलं आता जेव्हा कृतीकडे, पण कृतीकडे जाण्यापूर्वी हे मॅरिनेशन आपण कसं केलेलं आहे? मॅरिनेशनला आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ हे लावून ठेवलं. हे किती वेळ आपण ठेवलं साधारण? हे साधारण अर्धा तास तरी मॅरिनेट आणि करून हे काय आहे? कोथिंबीर काय आहे? आणि कोथिंबीर, पुदिना, मीठ त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून डन. आणि इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, राईट? हो हो. आता आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला तूप घालायचं असेल ना? हो हो. बस बस बस. आता त्यामध्ये कांदा, उभा चिरलेला हे कांदा. पाहिजे कांदा, म्हणजे आता लालसर आपल्याला करायचं कांदा. हो हो हो. चालू सर? हा घाला घाला. कांदा असा थोडा मोकळा झाला पाहिजे. एक एक पाती निघून ते जरा शक्यतो गुलाबी झालं तितकं ते बरं. आता यापुढे आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, तेजपत्ता, थोडं हळद एवढी. हां बस. लाल तिखट 1 चमचा बस. खडा मसाला. हो. त्याच्यात काय काय घातलं? खडा मसाल्यामध्ये वेलची, दालचिनी, त्याच्यानंतर राई, सगळंच मिक्स. आणि त्यानंतर थोडंसं चिकन मसाला, मॅरिनेटेड चिकन घालायचं. घालू सगळं? हो घाला घाला. आता यापुढे दही थोडंसं 1 चमचा. हो घाला घाला. अजून एक घाला. बस. आणि यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं बस बस. कोथिंबीर, पुदिनाची चटणी. हां घाला अजून. बस. आणि थोडं पाणी. बस. आता आपण तांदूळ घालायचा. हे आता उकळून परत शिजायला लागेल ना थोडं? शिजायला. हो थांबा जरा. झाकण ठेवायचं? हां नको नको झाकण नको. आता ह्याच्यामध्ये पास्ता आपण असं अजून घाला घाला. आता भात व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं झाकण ठेवावं लागेल. हो. हे साधारण किती वेळ लागतो आपल्याला हे शिजायला? 5-10 मिनिटं लागतील. हो 10 मिनिटं शिजायला व्यवस्थित. मेन काय राईस थोडासा हे शिजला. पास्ता लवकर शिजतो पण राईस थोडासा शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण आधी राईस भिजत ठेवलेले, म्हणजे ते शिजायला तेवढं पटकन होतं. हे झालं की आपल्याला सुरूच ना? रेडी टू इट. हो रेडी टू इट. फर्स्ट क्लास. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. अप्रतिम वास येत आहे. चिकन पास्ता बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: मॅरिनेट केलेलं चिकन, पास्ता, चिरलेला कांदा, भिजवलेले तांदूळ, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, दही, तूप, तमालपत्र, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, तमालपत्र, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, मॅरिनेट केलेलं चिकन, 1 चमचा दही, मीठ, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि पास्ता घालून नीट शिजवून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.